माझ्या समाजाच्या लेकराला आयुष्याचं पिढ्यानं पारची आयुष्याची भाकरी मिळणार आहे. आणि जर मी थोडी काटकसर केली तर करोडो माझ्या लेखीबाळीचं, करोडो लेकरांचं वाटोळं माझ्या डोळ्यात देखता मला बघावं लागणार. म्हणून मला आपण नाही बसायचं, झोपून काय करणार. उठलो आणि गाडी सुरू करायला लावली. कोणालाच कळाना कोणकडे जायचं आणि मलाही कळाना कुठं जायचं. हे त्याला विचारते ते त्याला कानात विचारते. नुसते कानात बोलायला ऐकू येत मला, उंदर बोलल्यावर आवाज बारीक करायचे पुढे जायचं. ते म्हणाला मलाच माहित नाही का, प्रश्न तू यार जवळ आलं म्हणलं बोला कारीकडं, नाही तर सरळ चालू झालं. अचानक म्हणलं कारी गावात घ्या आणि आलो. याच्यामुळं काय होतं ते सांगतो तुम्हाला. अचानक आल्यामुळं तुम्ही जागरूक ऐकताना मला दिसतं आणि मी काय करतो हेही तुम्हाला दिसतं. तुम्हाला जर मी मायबाप मानलं तर मी तुमचं पोरग म्हणून इमानदारीनं काम करतोय का लबाडी करतोय हेही तुमच्या लक्षात येतं. इतक्या उंचीला गेलेला माणूस कधीच जमिनीवर पाय नाही ठेवी आणि ते जमिनीवर पाय नाही ठेवले की त्याचा समाज बरबाद झालेला असतो. आणि ही मराठा समाज असा आहे, खाली बसलेल्या आणि रोड उभा राहिलेल्या सगळ्या बांधवांना सांगतो, तुम्ही पाऊस आला ऊन आला तरी हलत नाही. नुसतं आलं म्हणून कळालं तर तुम्ही वादळासारखं पळत आणि जमतात म्हणून तुम्हाला सरकार भेट आहे. सरकार घेण्याचं कारणच तेवढं आहे. नसता हेच तुमचे लेकर तुमचं असणारं आरक्षण तुम्हाला 70 वर्षापासून आसून दिलं नव्हतं. तुमच्या गावात निघालं म्हणजे 200च्या पुढे तुमच्या कल्याण झालं राहू. आमचं कसं दुखलं आहे निघाला याचा काहीच नाही. जाऊ द्या, कोणाचं तरी लेकरा बाळाचं कल्याण होतं, आपल्या एक ना एक दिवस होणार आहे. म्हणून आपण आता शेवटची लढाई करायचं ठरवलं. हैदराबादचं मराठवाड्याचं गॅजेट घेतल्याशिवाय सरकारला सोडायचं नाही. एकही मराठ्याचं घर आरक्षणावर राहत नाही. सगळ्या स्वराची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. आणि सरकारनं आपल्याला त्यावेळी सांगितलं होतं, बसून बोलू करे घेतो. सरकारनं आंतरवाली चर्चा करताना आपल्याला सांगितलं होतं, तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस सरकारचं शिष्टमंडळ आलं, 13-14 मंत्री आले, त्यांच्यासोबत 8-10 सचिव आले. एक बुक्का लावायचा बंद कर, बस काय टेक खाली टेक तिथं टेक बरं ठीक आहे धरून द्या बस जाग्यावर. सरकारनं त्यावेळेस सांगितलं होतं, कारण आपली मागणी होती मराठा आणि कुणबी एक. असा जर कायदा पारित करायचा म्हणलं तर आधार लागतो, असं सरकारचं म्हणणं होतं. जसं की मी आंतरवालीत आहे आणि मी आंतरवालीतून म्हणतोय कारी गावात माझी 3 एकर जमीन, पण मी आंतरवालीतून म्हणतोय. ज्या वेळेस मी कारी गावकऱ्यांना 7-12 दाखवी त्या दिवशी तुम्ही म्हणता हो 7-12 आहे म्हणल्यावर तुझी जमीन आहे. तर 7-12च नाही, तिथून बोंबलून कोपे घेतो मुंबईला आपल्या आधी जायचं मागे दिसत आहे ना, का त्या टायमाला येतच नाही. नाही येतो येतो मग वाजून द्या, काय करता मग तुला मी सापडत नाही का की जात निघताना काढून काय मला एखाद्या तहान गुताडे कवर गेला. आपल्याकडे पुरावे असल्याशिवाय आपल्याला कुठली गोष्ट घेता येते. त्यावेळेस सरकारच्या शिष्टमंडळाने सांगितलं आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही मराठा आणि कुणबी एकचा. ठीक आहे. आता 30 एप्रिलला न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीने 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला. आता 58 लाख नोंदीचा सरकारकडे अहवाल आहे. आता मराठा आणि कुणबी एक आहे, जी.आर काढायला अडचण काय. त्याच्यामुळे मराठा आणि कुणबी एक आहे, जी.आर घेतल्याशिवाय सुद्धा मागं हटायचं नाही.
सहकारी संस्थांचं